शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफी आणि नवीन पीक कर्जाबाबत मोठी घोषणा केलेली आहे. आता नेमकं काय सांगितलं गेलंय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की राज्य सरकार 30 जूनच्या आत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकदा पात्र शेतकऱ्यांची यादी मंजूर झाली की ती यादी थेट बँकांना दिली जाणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या यादीनुसार शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नवीन पीक कर्ज दिलं जाणार आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यापूर्वी नवीन कर्ज मिळेल का? तर यावर देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यांनी बँकांना थेट सांगितलंय की सरकारकडून मंजूर केलेली यादी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यावं. भलेही शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यासाठी थोडा वेळ लागला तरीही बँकांनी शेतकऱ्यांना अडवू नये, कारण सरकारने असंही स्पष्ट केलंय की निधी जमा होण्यास विलंब झाला तर त्यावरील व्याज राज्य सरकार स्वतः देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही, असा मोठा दिलासा या पत्रकार परिषदेमधून देण्यात आलेला आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आलाय. दरवर्षी नवीन पीक कर्जाची प्रक्रिया साधारण जूनच्या शेवटी आणि जुलै महिन्यात सुरू होत असते आणि म्हणूनच सरकारने 30 जून पूर्वी कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिलेला आहे, जेणेकरून पात्र शेतकरी पुढील हंगामासाठी सहज नवीन कर्ज घेऊ शकतील. याचबरोबर सिबिल स्कोअर बाबत देखील मोठी माहिती देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय की पीक कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लागू नाही. जर एखादा बँक व्यवस्थापक सिबिल स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर त्याची थेट तक्रार कलेक्टर किंवा SDM कार्यालयाकडे करता येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई देखील होऊ शकते, असा स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. म्हणजेच सरकारने बँकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की पात्र लाभार्थ्यांची यादी मिळाल्यानंतर कोणतीही अडचण न आणता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं. आता पुढे ही प्रक्रिया किती वेगाने पूर्ण होते आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज किती लवकर मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील प्रत्येक नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी माझी योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन अपडेटसह. धन्यवाद.